नमस्कार, मी दुर्गा पारकर. आपण भाकणुकीचे व्हिडिओ पाहिले, पण भाकणूक ऐकण्यासाठी आलेल्या भक्तांची पडद्यामागील आता परिस्थिती पाहू. आदमापूरची सकाळी 5 वाजता भाकणूक ऐकण्यासाठी आदल्या दिवशीच भक्तांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती. ही वेळ आहे रात्री 12ची. मरगुबाईच्या माळावर अशा प्रकारे बाळूमामाची भाकणूक ऐकण्याची आस घेऊन भक्त झोपलेले होते. अशा प्रकारे बाळूमामांच्या समाधी मंदिराजवळ आतिषबाजी सुरूच होती. भक्त मंडळी रात्रभर भजनात रंगून गेली होती. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. संपूर्ण रस्ता भंडाऱ्यानं माखला होता आणि तेथेच भक्त येत असतानाच रस्ता गच्च गाड्यांनी भरला होता. प्रत्येक जण घरातील संसारातील दुःख त्रास सर्व विसरून पुरुष महिला वृद्ध लहान मुले भंडाऱ्याचा आनंद उत्सव साजरा करीत होते. ही समोर जी इमारत दिसते त्या इमारतीमध्येही बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे भक्त मंडळी तासन तास रांगेत उभे होते. संत समागम बाळूमामांचा अनुभव आला म्हणून लाखोनी भक्त आला. बाळूमामांचा अनुभव आला म्हणून लाखोनी भक्त आला. भंडाऱ्यानं बहरला आदमापूर सारा, भंडाऱ्यानं बहरला आदमापूर सारा. ही रथयात्रा संपूर्ण आदमापूर गावातून फिरवत असताना काही उत्साही भक्तांनी जेसीबी मधून भंडाऱ्याची उधळण केली. संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम. संपूर्ण बाळूमामाची आदमापूर नगरी भंडाऱ्यानं सोन्याची वाटू लागली होती. सकाळी 5 वाजता भाकणूक ऐकण्यासाठी भक्तांचा उत्साह प्रचंड होता. ही भक्तांची गर्दी पाहून आठवले बाळूमामांनी म्हटले होते, जग सारे येईल आदमापुरी. हे वाक्य सत्यात उतरत असल्याची प्रचिती येते. म्हणूनच बाळूमामांना जगाचा मालक म्हटले जाते. भाकणुकीच्या वेळी मंदिराबाहेर ही भक्त लाखोच्या संख्येने हजर होते. त्यांना भाकणूक ऐकता यावी म्हणून बाहेर स्क्रीन लावली होती. बाळूमामांच्या चरणी आलेला प्रत्येक भक्त कधीच रिकाम्या हाती जात नाही. म्हणूनच ही गर्दी पाहून वाटते खरंच बाळूमामा जगाचा मालक आहेत. संपूर्ण भाकणुकीचा व्हिडिओ देखील आमच्या चॅनलवर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.